नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काही दिवसांपूर्वीच तुम्हाला माहिती आहे लाडकी बहीण योजना आली होती। मुख्यमंत्र्यांनंतर लाडका भाऊ योजना अर्थात 12वी ग्रॅज्युएशन डिप्लोमाच्या बेसवर सुद्धा विद्यार्थ्यांना एक जॉब देऊन त्यांना सुद्धा एक ठराविक अमाउंट देण्यात आलेली आहे। तर या संदर्भात आता मला बोलायचं आहे लाडका भाऊ योजना अर्थात असे विद्यार्थी ज्यांचं 12वी झालंय, डिप्लोमा झालंय, डिग्री झालंय अशा विद्यार्थ्यांसाठी सरकारकडून एक नोकरी संदर्भामध्ये तुम्हाला ही योजना जाहीर केलेली आहे। सो यामध्ये या संदर्भातली पूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचावी यासाठी सरकार विशेषतः योजना दूत म्हणून भरती करणार आहे। आता हा योजना दूत म्हणजे काय असणार, याचं काम काय असणार आहे, मानधन किती मिळणार आहे, कोणता विद्यार्थी हा फॉर्म भरू शकतो, त्यासाठी पात्रतेचे निकष काय आहे आणि कोणकोणते डॉक्युमेंट याच्यासाठी लागणार आहे, थोडक्यात याची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत। याच्या पुढचे सुद्धा यासाठी फॉर्म भरताना काय प्रोसेस असणार आहे, कसा फॉर्म भरायचा आहे, फॉर्म कधी सुटतील, कुठे जाऊन भरायचा आहे, या संदर्भात डिटेल्स माहिती तुम्हाला याच चॅनलवरती मिळणार आहे। तुमचे काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका। आपण वन बाय वन एक एक प्रश्न घेऊन पुढे जाऊया। जसं की हा GR तुम्हाला माहिती आहे 9 जुलै 2024 ला हा एक GR आलेला आहे आणि ह्या GR मध्ये त्यांनी उल्लेख केलाय मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंमलबजावणीस मान्यता देण्याबाबतचा। पण ह्या GR मध्ये जर बघितलं तर त्यातला मुद्दा हा बघा, पृष्ठ क्रमांक 16 वरती हा मुद्दा आहे, 16 पैकी 7 नंबरवरती आहे बघा। महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची प्रचार प्रसिद्धी करणे व जास्तीत जास्त नागरिकांना योजनेचा लाभ पोहोचविण्यासाठी योजना दूत नेमण्याची घोषणा सन 2024-25च्या अतिरिक्त अर्थसंकल्पीय अधिवेशनात करण्यात आली आहे। म्हणजे ही घोषणा केलेली आहे। त्यानुसार ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी 1 व शहरी भागात 5000 लोकसंख्येसाठी 1 याप्रमाणे एकूण किती सांगितले 50,000 योजना दूत प्रस्तुत योजनेअंतर्गत नेमण्यास मान्यता देण्यात येत आहे। योजना दूतांचे विद्यावेतन या योजनेमधून अदा करण्यात येणार आहे। म्हणजे किती असेल थोडक्यात आता माहिती जर आपण घेतली, ऑनलाईन न्यूजपेपरची माहिती आपण जर घेतली, थोडक्यात जी माहिती माझ्यापर्यंत पोहोचलेली आहे, जी अजून त्या वेबसाईटवरती आलेली नाहीये, पण पाठीमागचा व्ह्यू जर आपण केला, पाठीमागे अनालिसिस केलं तर समोर काही बातमी येत आहे, ती बातमी तुम्हाला मी सांगतोय। पण अर्थात वेबसाईटला ऑथराइज वेबसाईटला जेव्हा ही बातमी येईल तेव्हा ऑथराइज सगळा डेटा मी तुम्हाला देतोच, पण आता ऑनलाईन मधनं न्यूजपेपरची बातमी आली तुमच्या समोर मी ठेवतोय, तुम्हाला सांगतोय बघा। मुख्यमंत्री योजना दूत म्हणजे काय असणार आहे, तर हा योजना दूत जो असतो हा काय करणार आहे, मुख्यमंत्री किंवा शासनाच्या जेवढ्याही योजना आहे सगळ्या योजना सर्व नागरिकांपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत, संबंधित व्यक्तींपर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहे, असा हा योजना दूत असणार आहे। योजना दूत जवळपास यासाठी जी 50,000 विद्यार्थ्यांची निवड महाराष्ट्रामध्ये केली जाणार आहे, जिल्हानिहाय, गावानिहाय, ग्रामपंचायतनिहाय, तुमच्या शहरी भागातल्या लोकसंख्येनिहाय असणार आहे। जवळपास 300 कोटी रुपये यासाठी तरतूद केलेली आहे। या योजना दूत साठी, या उमेदवारासाठी किंवा हा योजना दूत म्हणून जो काम करणार त्यासाठी असणार आहे। भरती अंतर्गत राज्य सरकारकडून राज्यातील बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहे। ही तर एक संधी आहे, पण यांच्या मार्फत बाकीच्या उमेदवारांना सुद्धा या पूर्ण स्कीमचं ही पूर्ण माहिती देण्याचं काम हे लोक करणार आहे, योजना दूत करणार आहे। योजना दूत भरती अंतर्गत राज्यात एकूण 50,000 योजना दूतांची भरती करण्यात येणार आहे। योजना दूतचे काम राज्य सरकारने सुरू केलेल्या सरकारी योजनांचा काय करायचं, त्याला प्रचार करणे हे असेल। म्हणजे तुम्हाला स्कीम फक्त तुम्हाला जो एरिया वाटून दिला जाणार आहे, ग्राम पंचायत लेवलला, ग्रामीण लेवलला, ग्राम लेवल असेल, त्या लोकांपर्यंत, त्या एरियामध्ये राहणाऱ्या लोकांपर्यंत ही स्कीम प्रॉपर पोहोचवायची आहे। एकतर तुम्हाला जाऊन त्यांना माहिती द्यायची किंवा याबद्दल काही शंका असेल त्यांनी जर विचारले तर शंकांना उत्तरं तुम्हाला द्यायची आहे, असं ही योजना दूतचं काम असणार आहे। महाराष्ट्रातील युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी स्पेशल राबवलं जाते। किती उमेदवारांची निवड होणार आहे, तर मी आताच तुम्हाला सांगितलं, यामध्ये साधारणतः 50,000 उमेदवारांची निवड होणार आहे।
मानधन किती असणार आहे ते पण त्यांनी सांगितलंय. ही योजना जी चालू होणार आहे ही कोणाच्या अखत्यारीत असेल? महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्या मार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रम राबवला जाणार. म्हणजे दोघा ह्या डिपार्टमेंटच्या संयुक्त विद्यमाने हे राबवलं जाणार आहे, हे पण नीट लक्षात घ्या. ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायती 1 व शहरी भागात 5,000 लोकसंख्येसाठी 1 असे योजना दूत यांची निवड केली जाणार आहे. अशा 50,000 योजना दूत असणार आहे. मानधन बद्दल सांगितलेलं आहे, मुख्यमंत्री योजना दूतास प्रत्येकी 10,000 प्रति महिना एवढे मानधन देण्यात येईल. मग त्यामध्ये सगळं झालं, प्रवास खर्च असेल, सर्व भत्ते असेल इन्क्लूड करून तुम्हाला 10,000 प्रति महिना देण्यात येणार आहे. त्यात अजून एक मुद्दा, आता ही बातमी तुम्ही जर त्यांच्या वेबसाईटला याला ऑथराईज तर तिथे तुम्हाला बघायला मिळणार नाहीये. ही न्यूजपेपरला आलेली कटिंग आहे, लक्षात घ्या. म्हणजे जेव्हा ऑथराईजची बातमी त्यांच्या वेबसाईटला येईल त्यावेळी परत तो व्हिडिओ तुम्हाला सांगेल, त्यात अजून डिटेल्स असेल ते पण तुम्हाला मी सांगेल. पण आता तुम्ही तयारीत राहा, यात काय मुद्दे फक्त लक्षात घ्या. निवड झाल्या मुख्यमंत्री योजना सोबत 6 महिन्यांचा करार सुद्धा करण्यात येणार आहे. बघा, ज्या ज्या विद्यार्थ्यांना अपेक्षित आहे, बरेचसे होतकरू गरीब विद्यार्थी आहे, ज्यांना अपेक्षित असेल त्यांनी नक्कीच या योजनेचा फायदा घ्यायलाच पाहिजे. पुढे मुख्यमंत्री योजना दूत निवडीसाठी पात्रतेचे निकष काय असणार आहे? तर निकषामध्ये काय दिले? पहिलं, वयोमर्यादा 18 ते 35 असावं. शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेचा पदवीधर चालेल. पदवीचं तुमच्याकडे डॉक्युमेंट असेल तुम्ही इथे फॉर्म भरू शकता. संगणकाचं नॉलेज असणं आवश्यक आहे. तुमच्याकडे संगणकाचा कोणता एखादा सर्टिफिकेशन कोर्स असेल तरी चालेल, किंवा याच्याबद्दल ते काय निकष लावतात, तुम्हाला येतं नाही येतं याबद्दल आपण पुढे बघू. पण असेल तुमच्याकडे सर्टिफिकेट कोणत्याही संगणकाचं तरी चालणार आहे. मोबाईल तुमच्याकडे स्वतःकडे असणं गरजेचं आहे. उमेदवार महाराष्ट्राचा आदिवासी म्हणजे डोमेसाईल तुमचं महाराष्ट्राचं असावं. उमेदवाराचे आधार कार्ड असावे, त्याच्या नावाचे बँक खाते आधारला लिंक असावे. ह्या गोष्टी तुमच्याकडे जर असेल या निकषामध्ये तुम्ही फॉर्म भरू शकतात. आता डॉक्युमेंटमध्ये काय, आता तुम्हाला सांगितलं तेच डॉक्युमेंट तुम्हाला परत एकदा सांगतो. विहित नमुन्यातील मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमासाठीचा केलेला ऑनलाईनचा अर्ज तुम्हाला बरोबर ठेवायचा आहे. दुसरं, आधार कार्ड तुम्हाला लागणार आहे. पदवी उत्तीर्ण असल्याबाबतची पुरावा दाखल कागदपत्रे किंवा प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे. डोमेसाईल लागणार आहे म्हणजे महाराष्ट्र रहिवासी असलेले. बँक खात्याचा तपशील लागणार आहे. पासपोर्ट साईजचा फोटो लागणार आहे. आणि एक हमीपत्र ऑनलाईन अर्जासोबत जो नमुना तुम्हाला मिळणार आहे त्या संदर्भात तो जो नमुना पत्र आहे तो पण बरोबर ठेवायचा. हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला बरोबर ठेवायचे. आता यासाठी तुम्हाला जर फॉर्म भरायचा असेल, हा फॉर्म कुठे भरायचा आहे? हा फॉर्म भरायचा आहे rozgar.mahaswayam.gov.in. पण इथे भरायचा जरी आहे, पण आता जर तुम्ही इथे गेलात अजून फॉर्म ओपन, मी आतापर्यंत जो व्हिडिओ घेतलाय याच्या आतापर्यंत म्हणजे ह्या वेळेपर्यंत हे अजून तिथे दिसत नाही. जर तुम्ही ज्या वेबसाईटला गेला तर वेबसाईटवर तुम्हाला असं दिसतंय, इथे फक्त मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना असं आलेलं आहे. पण तिथे गेल्यानंतर मात्र तुम्हाला कंपनीत काम करण्यासाठी अप्लाय करायचं. योजना दूत नावाचं अजून ऍप्लिकेशन भरती प्रक्रिये संदर्भातलं काही आलेलं नाहीये. तो येईल लवकरच. आज संध्याकाळपर्यंत येणं अपेक्षित आहे. आलं तर आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत येईल. पण जेव्हा येईल लक्ष ठेवा, त्याबद्दल मी तुम्हाला डिटेल माहिती नक्कीच देईल. या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण इथून पुढच्या पण स्टेप्स सगळ्या तुम्हाला याच चॅनलवरती बघायला मिळणार आहे. सो अजून काही प्रश्न असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. इग्नाइट अकॅडमी बद्दल तुम्हाला काही शंका, काही प्रश्न विचारायचे असेल तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये नंबर आहे, त्या नंबरला कॉल करून माहिती घेऊ शकता. इग्नाइट अकॅडमीचे भरपूर सारे कोर्सेस आपण ऑनलाईन आणि ऑफलाईन स्वरूपामध्ये चालू केले. ऑफलाईन मध्ये पुणे, नाशिक, नागपूर आणि संभाजीनगर या ठिकाणी ऑफलाईन बॅचेस आपल्या चालू झाल्या. नक्की आपण त्या संदर्भात कॉल करून माहिती घ्या, संबंधित सेंटरला व्हिजिट करा आणि नक्कीच भविष्यातील तुम्हाला ज्या एक्झामची तयारी करायची त्यासाठी इग्नाइट अकॅडमीच्या बरोबर मार्गदर्शनाचे नेहमीच असणार आहे, हे लक्षात घ्या. तुर्तास थांबतो, पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.